दुर्घट भारी तुझे संसारी नाचनाचे अंबे तुझा विस्तारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय शिवराय मित्रांनो. डोंगराच्या कुशीत उभा असलेला हा किल्ला आज पुन्हा एकदा साक्षीदार होतोय मराठ्यांच्या सिंहासनाचा. जिथे स्वराज्य जन्माला आलं तिथे आज पुन्हा राज्याभिषेक छत्रपती संभाजी महाराजांचा. इथल्या प्रत्येक पायरीवर संघर्ष कोरलेला आहे आणि प्रत्येक भिंतीत स्वाभिमान साठलेला आहे. याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला मुकुट चढवला आणि आज त्याच सिंहासनावर त्यांचा वारस इतिहास घडवतोय. हा केवळ दगडांचा किल्ला नाही, हा मराठ्यांच्या आत्म्याचा गड आहे. हातात तलवार आणि मनात शास्त्र, संस्कृत मराठी फारसी भाषांचा पंडित आणि रणांगणात अपराजित योद्धा. धर्मासाठी झुकला नाही, स्वराज्यासाठी विकला नाही आणि म्हणूनच संभाजी महाराज अमर झाले. संभाजी महाराज म्हणजे फक्त राजा नव्हता, तो विचार होता. आजचा हा लॉग फक्त लॉग नाही तर हा सोहळा आहे, सोहळा रायगडचा. हा आवाज ढोल ताशांचा नाही, हा आवाज आहे इतिहास जागा होण्याचा. प्रवास करत डोंगरदऱ्या पार करत आम्ही पोहोचलो रायगडाच्या नाणे दरवाजात. हा नाणे दरवाजा किंवा प्रवेशद्वार नाही, तो स्वराज्याच्या हातीत टाकलेलं पहिलं पाऊल आहे. पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. खूप सुंदर असा सूर्यास्त पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, पण टोकमक टोकाला पोचायला उशीर झाला. रायगडावर येताना आम्ही आमच्यासोबत डबे वगैरे घेऊन गेलो होतो, त्यामुळे अडचण झाली नाही कशाची. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. दुर्घट भारी तुझे संसारी नाचनाचे अंबे तुझा विस्तारी.
वर पोहोचून बॅग ठेवल्या आणि नशीब म्हणावं की भक्ती, शिंगराई देवीचा गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर रासदर गाठली आणि तिथे मिळाला आयुष्यातला सर्वात रोमांचकारी असा अनुभव. इतिहास जिथे फक्त वाचला जात नाही तर अंगावर शहारे आणतो, तो क्षण होता. शाहिरांचा तो सूर, तलवारीपेक्षा धारदार शब्द आणि प्रत्येक ओळीत स्वराज्याची आग. हा सूर तुम्हीही ऐकायलाच हवा. रायगडावर येणं म्हणजे आमचा दिवस नाही तर तो आमचा सण आहे. आम्हाला आमच्या घरी गेल्यासारखं वाटतं, स्वतःचं घर. आणि म्हणून म्हणायच्या आधीच नाचायला लागला. आणि डप्पन तुंतून आणि डप्पनी दिवडी ज्या वेळेला शिवराजा तो गणपती न्याय धुरंधर त्यांची नीती आणि साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती. साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती. साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शिवबा छत्रपती. रात्र खूप झाली होती. काल जे पाहिलं ते अविस्मरणीय होतं. डोळे मिटले पण मन मात्र रायगडातच जागं होतं. झोपून उठेपर्यंत रायगड अजून काहीतरी नवीन दाखवेल असं वाटलंच नव्हतं. आणि उठतो तर समोर उगवलेला सूर्य किरणाने दगडांना स्पर्श केला. धोक्यातून किल्ला हळूहळू प्रकट झाला. रायगडाच्या पूर्व दिशेकडे नजर गेली तर सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला लिंगाणा किल्ला दिसतो. जणू स्वराज्याचा एकांत पहारेकरी आजही शांतपणे त्याच्यावर नजर ठेवून उभा. सूर्य उगवला होता. रायगड जागा झाला होता. ढोल ताशांचे सूर हळूहळू हवेत फिरू लागले. भगवे ध्वज वाऱ्यात फडकू लागले आणि त्या क्षणी जाणवलं खरा सोहळा आता सुरू होणार होता. पुढे गेल्यावर
वीर यशाधिपती धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंदर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आजचं राजकारण सत्ता टेकवण्यावर उभं आहे आणि छत्रपतींचं शासन कर्तव्यावर उभं होतं. आज शब्द बदलले जातात सोयीसाठी, तेव्हा शब्द पाळले जायचे प्रजेकरता. आज सिंहासनासाठी लढाई होतात, तेव्हा सिंहासन प्रजेसाठी वाहिलं जात होतं. म्हणूनच छत्रपतींचं शासन इतिहास ठरलं आणि आजचं राजकारण फक्त बातमी. इतिहासात काही लढाया जिंकल्या जातात आणि काही अमर केल्या जातात. संभाजीराजे तसेच अमर झाले आणि 1689 साली आपला राजा अजरामर झाला. हा फक्त लॉग नव्हता, हा होता रायगडचा सोहळा, संभाजीराजेंचा सोहळा.